ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की मशिदीवर लावता येत नाही, तर यांनी आता घरावर लावायला सुरू केलेले आहे आणि या सगळ्याचा विचार झाला पाहिजे। आता आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवलाच आहे, पण हे थांबलं नाही तर पुढच्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने ओए सुनो तयार करतो नाही त्याप्रमाणे आता तयार करून घेऊ आणि आधार लावू हो हो त्यांच्याकडून नसेल ना। हा येस सर येस सर बोलवून घ्या त्याच्यात बरोबर तुम्हाला बोलू ना सहकार्य करायचं नसतं आम्ही तुम्हाला कशाला बोलवलं असतं माहिती असतं तर यापूर्वीच आमच्याकडून झाले माहिती नाही तुमच्याकडून कळलं आम्ही 100% आम्ही 4-5 जण येतो तेवढं तर करा सगळी बोलले 4-5 जण येतो आम्हाला बघू तर काय एकटेच काय आमची दिशा भाग नाही माझ्या विश्वास आहे का 100% ठीक है 2 जण चला पकड़ से इधर लगा के सब अच्छे लोग रहते हैं। हमारे पास कंप्लेंट किसने किया मालूम है? कि स्कूल कॉलेज के लड़के लोगों ने कंप्लेंट किया। तो आप घर में प्रार्थना करो, हम भी आपके साथ है, लेकिन आप ऐसे अगर चिल्ला के करोगे तो हम हमारे से ये भी रुक गया हमारे भाई के और क्या नाम है बाजी आपका? मेरा नाम शहनाज है और मेरे भाई का नाम अकबर है। कौन कौन रहते घर में? इधर ये बासुचे में इधर रहते क्या? इधर दोनों रूम कितने रहते? हाँ दोनों। नहीं, आपका रूम आपका है, हमें कोई प्रॉब्लम नहीं है। आपका रूम है, आप उसमें प्रार्थना करो, सब करो। इतने बड़े स्पीकर लगा के क्यों आप कर रहे हो? रुको एक मिनट काढा लागणार याचं काढून घेतो ये माझा स्टाफ आहे तो जाधव साहेब काय प्रकार आहे? MMRDAची बिल्डिंग आहे, कोणत्याही प्रकारची व्यवस्था या इमारतींमध्ये नाही आणि अशा वेळेस इकडे जो झालेला प्रकार हा काय आहे? इथे काही मुलं राहिला आहेत, कॉलेजची मुलं राहिला आहेत आणि त्या मुलांनी आमच्याकडे तक्रार केली होती की दिवसातून 3 वेळा इथे एका स्पीकरद्वारे अदान दिली जाते। तर ही जागा जी आहे ती MMRDAची आहे, महानगरपालिकेने ह्या रूम्स अलॉट केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक छोटासा मदरसा चालू केलेला आहे आणि त्या मदरस्यामध्ये दिवसातनं 3-4 वेळा नमाज पडली जाते। बाहेरची लोक नमाज पडायला येतात। मुंबऱ्यातनं काही लोक इथे जे स्थलांतरित केलेले आहेत त्यांच्या मार्फत एक कृत्य चालू आहे। रोज संध्याकाळी इथे एक स्पीकरद्वारे अदान दिली जाते, जशी मस्जिदीवर मोठ्या प्रमाणात दिली जाते त्या पद्धतीचे अदान इकडे दिली जाते। आम्हाला संशय आहे की इथे अनेक वाईट विचारांची लोक इथे येतात आणि रेग्युलर इथे काहीतरी सुरू आहे। सो आज आम्ही पोलिसांसोबत इथे आलो होतो। पोलिसांना जो काही प्रकार घडला तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आम्ही दाखवलेला आहे। ते तिथे उपस्थित असताना अदान चालू होती, काही लोक त्या रूममध्ये नमाज पडत होती आणि हे सगळं पाहता ही पद्धत चुकीची आहे। ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की मशिदीवर लावता येत नाही, तर यांनी आता घरावर लावायला सुरू केलेलं आहे आणि या सगळ्याचा विचार झाला पाहिजे। आता आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवलाच आहे, पण हे थांबलं नाही तर पुढच्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने यांना धडा शिकवेल। कशा प्रकारची कारवाई पोलिसांनी केली? आता पोलिसांनी ते स्पीकर जप्त केलेले आहेत। तिथे एक नमाजाच्या वेळा लावल्या आहेत की किती वाजता नमाज होते ती पाटी यांनी काढलेली आहे। त्यासोबत तिथले जे कोणी प्रमुख होते त्यांना देखील पोलिसांनी आता पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहे। तर कशा प्रकारची कारवाई व्हावी ही तुम्हाला अपेक्षा? मला असं वाटतं की याच्या आधी सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन ज्या दिल्यात त्यानुसार ऑलरेडी मस्जिदीवरच्या भोंगे उतरणं खूप गरजेचं होतं, पण त्याच्याबरोबर आता ह्या लोकांनी घराघरात घुसून भोंगे लावायला सुरू केलेले आहेत। सो ही एक धोक्याची घंटा आहे आणि मला वाटतं हिंदू संघटनांनी यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे। शिंदे गट आणि बीजेपीचं सरकार आहे आणि अशा वेळेस काय अपेक्षा आहे की अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत।
तुम्ही जय श्रीराम म्हणून 22 तारखेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जो काय कार्यक्रम केलात सो तो फक्त दिखावा आहे का? त्याच्या पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी पण बंद झाल्या पाहिजेत ना, की त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी बंद कराव्यात आणि जिथे श्रेय खायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही ते श्रेय खाणार. Yeah.